श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आपला भारत देश आता सर्वच क्षेत्रामध्ये सध्या वेगाने प्रगती करताना आपल्याला दिसतोय. जगातली 5वी सर्वात मोठी इकॉनॉमी म्हणून भारत आता ओळखला जातोय. वेगवेगळे उद्योगधंदे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज इथे येत आहेत आणि त्यांना तंत्रशिक्षण घेतलेल्या युवक युवतींची गरज फार मोठ्या प्रमाणावर भासायला लागली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI ही अशी एक संस्था आहे की जी मुलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देते आणि रोजगार मिळवायला सक्षम करते. याच अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केले रत्नागिरीतल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तसंच रत्नागिरी जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी श्रीयुत शशिकांत कोतवडेकर सर यांना. सर नमस्कार, आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, सगळ्यात सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ITI किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे काय? ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, की पूर्वी 30 वर्षापूर्वी मुलांसाठी शिक्षणासाठी फक्त कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स अशा 3च शाखा होत्या. कालांतराने भारत देश विकसित झाला. भारत देशामध्ये कारखानदारी वाढली आणि यामध्ये कारखानदारीमध्ये जे काय प्रोडक्शन असतं ते प्रोडक्शन निर्माण करण्यासाठी टेक्निशियनची आवश्यकता लाभली. मग हे टेक्निशियन आपल्याला कुठून आणायचे तर डिग्री आणि डिप्लोमा हे इंजिनियर असतात, परंतु इंजिनियर हे टेक्निशियन काम करू शकत नाहीत कारण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज असणं आवश्यक असतं. म्हणून शासनाने या माध्यमातून व्यवसाय शिक्षण मिळावं म्हणून ITI निर्माण केली. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी ITI जे आहे ते 1959 साली सुरू झालं. नंतर 1967 साली चिपळूण येथे ITI सुरू झालं. त्यानंतर 95 सालामध्ये रत्नागिरीमध्येच मुलींसाठी विशिष्ट ITI सुरू व्हावं या हेतूने शासनाने ते 1995 साली सुरू केलं. नंतर 96-97 मध्ये आपल्याला प्रत्येक तालुक्यातून ज्या मुलांना फार त्रास होतो व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी त्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक ITI सुरू केलं. अच्छा, या ITIच्या प्रवेशासाठी काय पात्रता असायला लागते? ITIच्या प्रवेशासाठी किमान शिक्षण 10वी पास किंवा 10वी नापास, परंतु 10वी नापासचे हे फारच कमी ट्रेड आहेत. स्विंग टेक्नॉलॉजी, शिवण कर्तन, प्लंबर, नळ कारागीर म्हणून. नंतर आपल्याकडे वायरमन म्हणून एक आहे ट्रेड. ह्या ट्रेडमध्ये फक्त 10वी नापास हेच आपल्याकडे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. म्हणजे तो जो कोणी स्टुडंट आहे तो 10वी मध्ये प्रवेश घेतलेला असला पाहिजे. 10वी मध्ये प्रवेश घेऊन तो फेल असलेला असला पाहिजे, म्हणजेच त्याने परीक्षा देऊन तो नापास असलेला पाहिजे. हो, बरं. सर, जसं मी मगाशी म्हटलं की सध्याच्या काळामध्ये भरपूर इंडस्ट्रीज आपल्या देशामध्ये येत आहेत. आपली अर्थव्यवस्था आता सगळीकडे ओपन झालेली आहे. तर या सध्याच्या काळामध्ये या तंत्र प्रशिक्षणाचं किंवा आपण म्हणूया औद्योगिक प्रशिक्षणाचं काय महत्त्व तुम्हाला वाटतं? कसं आहे की आता आपल्याकडे ग्रामीण जनता जी आहे, ग्रामीण जनतेचे पालक यांना उच्च शिक्षण शिकवण्यासाठी तेवढे आर्थिकदृष्ट्या सबळ नसतात. कारण त्यांना आपला मुलगा किंवा मुलगी काहीतरी करणं आवश्यक असतं, कारण शेती हा व्यवसाय पूर्ण काही आपलं उपजीविका करू शकत नाही. म्हणून ह्या मुलांना काहीतरी तांत्रिक शिक्षण द्यावं, म्हणजे व्यवसाय शिक्षण द्यावं. व्यवसाय शिक्षण दिल्यामुळे काय होतं की आज सगळीकडे तुम्ही पाहिलात तर व्यवसाय शिक्षणाचे जे अनेक लोक आहेत ते आपल्याकडे फार कमी उपलब्ध आहेत. मग या ठिकाणी अशा मुलांना व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी व्यवसाय शिक्षण उपलब्ध होतं आणि व्यवसाय शिक्षण म्हणजेच ITI जर केलं तर तात्काळ त्याला रोजगार उपलब्ध होतो. कारण ITI मध्ये प्रात्यक्षिकरित्या जास्तीत जास्त शिकवलं जातं, म्हणजे शिकावरती भर दिला जातो जास्त. म्हणजे प्रात्यक्षिक 60% शिकवलं जातं आणि 40% थेरी गणित हे शिकवलं जातं. मग ह्या 60%मध्ये त्याला प्रॅक्टिकली नॉलेज मिळाल्यामुळे तो बाहेर पडल्या तो आपला स्वयंरोजगार करू शकतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून लागू शकतो. म्हणजेच तो बाहेर पडला की तात्काळ त्याला रोजगार हा उपलब्ध होतो. अच्छा, आता आपल्याला माहिती असेल सर की आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया नावाची योजना सुरू केली, तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आता स्किल इंडिया योजना जी आहे ती आमच्याकडे आमच्या ITIच्याच प्रिमायसिसमध्ये
कौशल्य विकास व रोजगार हे जे कार्यालय त्याच्यामध्ये मिळेल. त्यात थोडक्यात माहिती मी अशी सांगतो की 18 ते 45 या वयोगटामध्ये आपल्याला प्रशिक्षण संस्थेमार्फत विविध प्रशिक्षण संस्था विविध प्रशिक्षण दिले जातात. त्याच्यामध्ये मुदतीचे अनेक अभ्यासक्रम आहेत. 300 तास, 400 तास किंवा 600 तास. आणि हे जे प्रशिक्षण आहे हे प्रधानमंत्री विकास कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, काही जिल्हा नियोजन कार्यालयाकडून काही कौशल्य विकास योजना आहेत. आणि आपला जिल्हा संकल्प या योजनेमध्ये असल्यामुळे त्या संकल्पामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या या शॉर्ट टाईम कोर्सेस आहेत. आणि हे शॉर्ट टाईम कोर्सेस घेऊन सुद्धा संबंधित प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार करू शकतो. आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे का? हा, महिलांचा समावेश आहेच. म्हणजे महिलांसाठी जास्तीत जास्त कोर्सेस याच्यामध्ये केलेले आहेत. आता तुम्ही जे म्हटलं की त्यांचा वयोगट तुम्ही आता सांगितलात की 45 वर्षापर्यंत असं तुम्ही म्हणताय. याचा अर्थ म्हणजे एखादी गृहिणी असेल जिचं शिक्षण समजा जर कमी झालं असेल आणि तिला जर इच्छा असेल काहीतरी व्यवसाय प्रशिक्षण घ्यायची तर ती सुद्धा याला पात्र ठरू शकते, नाही का? पात्र ठरू शकते. अनेक गृहिणी आपल्याकडे शिवणकर्तन किंवा ड्रेस मेकिंग किंवा ब्युटी पार्लरमध्ये आणि फळेभाज्या टिकवणे यामध्ये कोर्सेस करत आहेत. ओके. सर, आपल्या इथे रत्नागिरीमध्ये जे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI आहे, तर इथे असणाऱ्या कोर्सेसबद्दल आणि त्याचं महत्त्व काय आहे, विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल जरा सांगा. आमच्या रत्नागिरी ITI एकूण 23 अभ्यासक्रम आहेत आणि त्याच्या 54 तुकडे आहेत. याच्यामध्ये DTP आहे, डेस्कटॉप पब्लिशिंग. याच्यामध्ये आपण जे कॉम्प्युटराइज प्रिंटिंग करतो, व्हिजिटिंग कार्ड आहेत किंवा लग्नपत्रिका आहेत याचं नॉलेज मिळतं. म्हणजेच तो मुलगा स्वयंरोजगार तात्काळ करू शकतो. नंतरच आमच्याकडे डिझेल मेकॅनिक म्हणून एक कोर्स आहे. त्या डिझेल मेकॅनिक म्हणजे डिझेलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या दुरुस्त करणं हा कोर्स करू शकतो. याच्यामध्ये हा देखील तात्काळ तो स्वयंरोजगार किंवा रोजगार करू शकतो. वेल्डर हा एक ट्रेड आहे. या वेल्डरमध्ये आपल्याला माहिती आहे की आता लाकूड काम पूर्णपणे कालबाह्य झाल्यामुळे फॅब्रिकेशन सेक्टरमध्ये खिडक्या असतील किंवा ॲल्युमिनियम सायडिंग खिडक्या असतील हा वेल्डर विभाग करू शकतो. नंतर आमच्याकडे कार्पेंटर किंवा फर्निचर मेकिंग म्हणून कोर्स आहे की फर्निचर जरी लाकूड काम संपलं असलं तरी फर्निचर मात्र अजून जिवंत आहे. फर्निचर देखील तो केल्यामुळे त्याला देखील तो स्वयंरोजगाराला पात्र ठरतो. नंतर आमच्याकडे कॉम्प्युटर ऑपरेटर हा एक कोर्स आहे की याच्यामध्ये विविध ठिकाणी आपला डाटा फिलिंग करण्यासाठी डाटा ऑपरेटर म्हणून केले जातात. त्या ठिकाणी तो रोजगार त्याला मिळू शकतो. IDD म्हणून आहे, इंटिरियर डेकोरेशन म्हणून एक कोर्स आहे की याच्यामध्ये आपण कुठलंही घर बांधलं असेल तर त्याच्यासाठी इंटिरियर कसं असावं हा जर त्याचं शिक्षण त्याला दिलं जातं. नंतर आमच्याकडे POCM नावाचा एक कोर्स आहे, पंप ऑपरेटिंग कम मेंटेनन्स. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पंप हे तो रिपेअर करू शकतो. त्याच्यामध्ये तो केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्याला तात्काळ जॉब मिळू शकतो किंवा स्वतःचा तो स्वयंरोजगार करू शकतो. स्विंग टेक्नॉलॉजी म्हणजे शिवणकर्तन असा एक आमच्याकडे आहे की शिवणकर्तन म्हणजे गृहिणींसाठी आहे की ह्या गृहिणी आपलं घर सांभाळून कामधंदा करू शकतात आणि रोजगार मिळवू शकतात. नंतर आमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरमधला फूड प्रोडक्शन जनरल असा एक ट्रेड आहे की आता या ट्रेडला सुद्धा जास्तीत जास्त मुली असतात. या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये तात्काळ त्यांना रोजगार मिळू शकतो. नंतर फ्रंट ऑपरेटर असा एक आमच्याकडे कोर्स आहे की यामध्ये जे आपल्याला मोठे मोठे हॉटेल्स असतात त्याच्यामध्ये आपल्या फ्रंट ऑफिस म्हणजे ज्या ठिकाणी या ठिकाणी तर तात्काळ तो आपल्याला जॉब मिळू शकतो. नंतर या इलेक्ट्रिशियन ह्या ट्रेड आमच्याकडे आहे की इलेक्ट्रिकल शिवाय आपलं काही चालत नाही. या क्षेत्रामध्ये तो स्वयंरोजगार पण करू शकतो किंवा कुठेही नोकरी त्याला मिळू शकते. किंवा आपल्याला साधं अगदी जरी काही छोटीशी जरी घरातली एखाद्या विजेचे उपकरण दुरुस्त करायचं झालं तरी आपल्याला इलेक्ट्रिशियनची गरज ही नेहमी भासत असते. तर अशा वेळेला मला वाटते हे जे ITI मधनं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेली मुलं आहेत यांना खूप चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू शकत असेल. हा, म्हणजे आमच्या सगळ्या ITI मध्ये इलेक्ट्रिशियन हा हायर मेरिटचा कोर्स आहे. मग याला 90% मुलगा सुद्धा ऍडमिशन घेतो. कारण त्याला काय आहे की हा ज्या कोर्स आहे ह्याला कुठेही मरण नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे की याला तात्काळ कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला त्याला बिझनेस करू शकतो किंवा नोकरी करू शकतो. नंतर आमच्याकडे मोटर मेकॅनिक व्हेकल हा एक कोर्स आहे की ज्या पेट्रोलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या दुरुस्ती तो व्यक्ती करू शकतो. नंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा अतिशय महत्त्वाचा ट्रेड आहे की याच्यामध्ये तो फ्रीज आणि एअर कंडिशनर दुरुस्ती किंवा इन्स्टॉलेशन यामध्ये तो तात्काळ स्वयंरोजगार किंवा नोकरी करू शकतो. नंतर ड्रॉसमन सिव्हिल जे प्लॅन काढतो आपण तो एक आमच्याकडे ट्रेड आहे. ड्रॉसमन मेकॅनिक म्हणजे पाईपलाईन ज्या ठिकाणी रिफायनरी वगैरे जे असतात त्यामध्ये त्याचं जे ड्रॉइंग असतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग हे ड्रॉसमन मेकॅनिक हा ट्रेड त्याच्यासाठी उपलब्ध आहे. नंतर फिटर
फिटर म्हणजे फॅब्रिकेशन सेक्टरमध्ये फिटर कुठेही ॲडजस्ट होतो, कुठलंही काम फिटर करू शकतो. त्यामुळे तो स्वयंरोजगार आणि रोजगार याला कुठेही पात्र ठरू शकतो. टर्नर, की आपल्याला माहिती आहे की टर्नर म्हणजे जो गोलाकार जे पार्ट आहेत त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याला टर्नर म्हटलं जातं. आणि ह्या टर्नर म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तो कुठेही पटकन जॉबला लागू शकतो किंवा स्वतःचा स्वयंरोजगार पार्ट तयार करणं यासाठी करू शकतो. मशनिस्ट आणि मशनिस्ट ग्राइंडर हे चौकोनी भागावरती जे काय आपल्याला प्रोसेस करायची असते ते चौकोनी भागाची प्रोसेस या 2 ट्रेडमध्ये शिकवली जाते. आणि ते देखील इंडस्ट्रीमध्ये भरपूर ठिकाणी त्यांना जॉब मिळू शकतो किंवा ते स्वयंरोजगार करू शकतात. वायरमन हा ट्रेड असा आहे की तो इलेक्ट्रिशियन सारखाच आहे की त्यालाही कुठेही वायरिंग असेल किंवा MSCB असेल, लाईनमन असेल, या ठिकाणी कुठेही त्याला जॉब उपलब्ध होऊ शकतो. नंतर आमच्याकडे ICTSM नावाचा एक ट्रेड आहे, याच्यामध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं. सर, आता तुम्ही म्हटलं कॉम्प्युटर हार्डवेअरबद्दल, तर ह्याचा अर्थ कॉम्प्युटर दुरुस्त करणे असा त्याचा काही प्रशिक्षणाचा भाग असतो का? कॉम्प्युटर दुरुस्त करणे हा त्याच्यामध्ये आहे, अच्छा. हा भाग त्याच्यामध्ये येतो. नंतर MMTN मशीन मेंटेनन्स अँड टूल मेंटेनन्स म्हणजे लोखंडावरती प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकारचे टूल्स लागतात, त्याचा मेंटेनन्स आणि तो त्या ठिकाणी शिकवला जातो. नंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक म्हणून एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये ज्या केमिकल इंडस्ट्री आहेत याच्यामध्ये टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, याच्याशी निगडीत जे काय मशिनरी आहेत किंवा याच्याशी निगडीत ऑपरेशन आहेत, या प्रकारची ऑपरेशन शिकवली जातात. आणि हा अतिशय महत्त्वाचा ट्रेड असा आहे की इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेड केलेला माणूस आउट ऑफ इंडियामध्ये जिथे रिफायनरी आहेत त्या ठिकाणी तो कुठल्याही पगारावरती त्याला नोकरी मिळू शकते, असा तो ट्रेड आहे. तसंच आमच्याकडे मुलींची ITI जिथे आहे त्या मुलींची ITI मध्ये सुद्धा स्विम टेक्नॉलॉजी, शिवणकर्तन हा ट्रेड आहे. त्यामध्ये ड्रेसमेकिंग हा ट्रेड आहे. ड्रेसमेकिंग म्हणजे शिवणकर्तनसारखाच असतो पण थोडं फॅशनेबल कपडे, विविध फॅशन, फॅशन डिझायनिंग असतं तसं त्याप्रमाणे शिकवले जातात. तसंच त्या ठिकाणी परत कॉम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स देखील आहे. नंतर फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेस म्हणजे विविध फळं, विविध भाज्या टिकवणे, त्या प्रक्रिया करणे, विविध प्रॉडक्ट बनवणे, ह्या पद्धतीचा म्हणजेच आता आपल्याकडे महिला बचत गट जे आहेत त्याच्यामधून ज्या प्रक्रिया करून जे काय बनवलं जातं सर्व्हिस सेक्टरमध्ये ते देखील या ठिकाणी शिकवलं जातं. तसंच ब्युटी पार्लर म्हणजे कॉस्मेटॉलॉजी हा एक ट्रेड आमच्याकडे आहे. याच्यामध्ये प्रचंड महिला यामध्ये आपल्याला रोजगार मिळवून देतात, कारण हा सुद्धा बिझनेस अतिशय चांगला सध्या चालत आहे. नंतर कॉम्प्युटर ऑपरेटर हा देखील ट्रेड आपल्या रत्नागिरी मुलींच्या ITI मध्ये आहे. या रत्नागिरी मुलींच्या ITI मध्ये एकूण 6 अभ्यासक्रम, एकूण 7 तुकड्या त्यामध्ये शिकवल्या जातात. अच्छा, म्हणजे आता तुम्ही जे कोर्सेसची नावं सांगितली त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे इंडस्ट्रीसाठी लागणारे म्हणा किंवा रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये लागणारे जे काही टेक्निकल नॉलेज असलेली जी लोक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहेत असं मला वाटते. त्यामुळे एकंदरीतच इथे ॲडमिशन घेतलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला बाहेर पडल्यानंतर रोजगार कसा मिळवावा ह्याचं फार त्यांना टेन्शन येण्याचं कारण नाही, कारण का ते बाहेर पडल्या स्वतः रोजगार एकतर मिळवू शकतात किंवा त्यांना कुठलीही कंपनी हायर करू शकते. बरोबर ना सर? बरोबर. कारण काही त्यांना रोजगारोन्मुख शिक्षण आमच्याकडे मिळलं जातं, कारण यामध्ये आपल्याकडे ते प्रशिक्षण देणारे शिक्षक सुद्धा प्रशिक्षित आहेत, स्टाफ देखील अतिशय चांगला आहे, मशिनरी शासनाने चांगल्या पुरवलेल्या आहेत, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे आहे ते वेल इक्विप्ड आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग स्किलमधले या ठिकाणी मिळतं. आणि जसं तुम्ही म्हटलं महिलांसाठी वेगळे काही ट्रेड्स आहेत, जसं की ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे दुरुस्ती वगैरे, तर यामध्ये महिलासुद्धा स्वतःच्या पायावरती हे शिक्षण घेतल्यानंतर उभं राहू शकतात म्हणजे मॅडम आपल्याकडे ह्या महिला उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता रत्नागिरीमध्ये अनेक महिला या उद्योग करत आहेत याबाबतचं. या कोर्समध्ये तुम्ही आत्ता जे सांगितलं फळ आणि त्यांच्यावरच्या प्रक्रिया, मग ह्याच्यामध्ये एखाद्या महिलेने जर एखादी इंडस्ट्री म्हणा किंवा एखादा स्वतःचा छोटासा व्यवसाय की ज्याच्यामध्ये ती जॅम वगैरे बनवू शकते किंवा घरगुती मुरांबा वगैरे असेल किंवा फळ टिकवण्यासाठी ज्या काही तुम्ही म्हटलं प्रक्रिया करायला लागतात, तर असा सुद्धा ती करू शकते का? जसं की आपल्या इथे आंबा हा खूप मोठं प्रॉडक्ट आहे आपल्या इथे, तर आंब्यावरती प्रोसेस करण्याची प्रक्रिया सुद्धा ती यामध्ये शिकू शकते का? सगळ्या फळांच्या प्रोसेस आहेत, म्हणजे करवंदाचं लोणचं म्हणा किंवा अनेक प्रकारची लोणची असतात किंवा मुरांबा असेल, जाम असेल, सगळ्या प्रकारचे या ठिकाणी शिकवलं जातं आणि मुली प्रत्यक्ष करून ते पॅकेट करून देखील बाजारामध्ये विक्री करत असतात. अच्छा, ओके. आता हे जे तुम्ही सांगितलेत वेगवेगळे जवळजवळ 23-24 प्रकारचे कोर्सेस तुम्ही सांगितलेत, तर या सगळ्या कोर्सेससाठी काही इन्स्ट्रुमेंट्स लागत असतील किंवा त्यासाठी काही यंत्रसामुग्री लागत असेल, काही सुविधा लागत असतील, तर त्या काय काय अव्हेलेबल आहेत तुमच्या इथे? आमच्याकडे सगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री
सामुग्री, टूल इक्विपमेंट आणि ज्या सुविधा पाहिजेत त्या सगळ्या उपलब्ध आहेत आणि वेळोवेळी आम्हाला जिल्हा नियोजन समितीकडनं आपल्याला ह्या मिळत असतात. राज्याचा जो फंड आहे, राज्याच्या फंडकडून सुद्धा आम्हाला इक्विपमेंट मिळत असतात आणि आमच्याकडे सगळ्या ट्रेडला इक्विपमेंट आहेत, मशिनरी आहेत, टूल्स आहेत. म्हणजे कुठलाही मुलगा असा बसून राहत नाही. शिवाय आता शासनाने अभ्यासक्रमामध्ये OJT म्हणून एक भाग उपलब्ध केलेला आहे. OJT म्हणजे ऑन दी जॉब ट्रेनिंग. आता आम्ही आमच्याकडे सिलेबसप्रमाणे शिकवतो, परंतु आम्ही या वर्षभरामध्ये 150 तास त्यांना ऑन दी जॉब ट्रेनिंग. उदाहरणार्थ समजा मोटर मेकॅनिकचा मुलगा आमच्याकडे असेल तर ज्या ठिकाणी मोटर मेकॅनिकचं वर्कशॉप आहे त्या ठिकाणी तो मुलगा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतो. तसंच ST मध्ये सुद्धा त्या डिझेल मेकॅनिकची मुलं ST महामंडळाकडे सुद्धा जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. इलेक्ट्रिकलची मुलं आपल्याकडे MSCB मध्ये जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. शिवाय मी तुम्हाला मागे सांगितलं की हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातलं आमच्याकडे जी 2 ट्रेड आहेत त्यातल्या सुद्धा मुलं मुली आपल्याकडे जी हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये जाऊन त्याचं प्रशिक्षण घेत आहेत. म्हणजेच काय होतंय की आम्ही त्यांना इथे प्रॅक्टिकलरित्या शिकवतोच, परंतु साईटवर काय वर्क असतं ते प्रत्यक्ष त्यांना अनुभवायला मिळतं आणि त्याच्यामुळे तो अजून स्किल बनतो आणि तो लगेच तो आपल्याला स्वयंरोजगार करायला पात्र ठरतो. अच्छा, बरं, ह्या सगळ्या कोर्सेसची नावं तुम्ही सांगितलीत, त्याच्याबद्दल माहिती सांगितलीत, तर या कोर्सेससाठी प्रवेश कसा घ्यायचा, त्याची प्रक्रिया काय आहे? प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. सेंट्रलाइज आपल्याकडे ही प्रवेश प्रक्रिया आहे. admission.dvet.gov.in ही आमची वेबसाईट आहे. या वेबसाईटला गेल्यावरती आपण ॲडमिशनला क्लिक केल्यानंतर सगळी माहिती मिळते. सर, हे नाव जरा परत एकदा सांगा, म्हणजे ज्यांना कुणाला प्रवेश घ्यायची इच्छा असेल तर ते करू शकतील. admission.dvet.gov.in या साईटवरती ॲडमिशन करू शकतो. यासाठी आता 22 जून ते 11 जुलै ऑनलाईन प्रवेश अर्ज संबंधित प्रशिक्षणार्थी याने सायबर कॅफे म्हणा किंवा आमच्याकडे स्वतःकडे येऊन किंवा स्वतः तो मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती भरू शकतो. त्यानंतर त्याने जो भरलेला जो अर्ज आहे हा खरोखर बरोबर आहे का, चुकीचा आहे का, त्याने दिलेली अपलोड केलेली सर्टिफिकेट बरोबर आहेत का, याच्यासाठी 19 जून ते 12 जुलै तो जो फॉर्म आहे तो फॉर्म कन्फर्म करण्यासाठी, प्रवेश निश्चिती करण्यासाठी त्याने आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही ITI जाऊन आपली प्रवेश निश्चिती करावी. ती प्रवेश निश्चिती झाल्यानंतर त्याला 10 ITI किंवा 10 ट्रेड त्याला विकल्प देता येतात. ते विकल्प त्याने द्यावे आणि हे सगळं झाल्यानंतर त्याची 13 जुलैला गुणवत्ता यादी लागणार आहे. आता ह्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा काही त्रुटी असू शकतात. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा परत 3 दिवस वेळ दिलेला आहे आणि अंतिम गुणवत्ता यादी ही 16 जुलैला लागणार आहे. 16 जुलैला यादी लागल्यानंतर पहिली फेरी 21 जुलै ते 25 जुलै या दरम्यान होणार आहे. मग या ठिकाणी त्यांच्या मोबाईल नंबर जो दिलेला असतो त्या मोबाईलला मेसेज जातो की आपल्याला अशा ठिकाणी या ITI या अभ्यासक्रमाला ॲडमिशन मिळालेलं आहे, आपण या वेळेमध्ये आपण ॲडमिशन घ्यावी. मग त्या ITIला जाऊन त्याने ती ॲडमिशन आपली घ्यावी. नंतर दुसरी फेरी 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट या दरम्यान आहे. मग 25 जुलै ते 31 जुलै हा जो कालावधी आहे हा कालावधी कशासाठी आहे? समजा पहिल्या फेरीमध्ये दिलेले ऑप्शन एखाद्या विद्यार्थ्याला चुकीचे वाटले, ITI चुकीची वाटली, परत त्याला ते बदलता येतात आणि ते ऑप्शन दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतात आणि ही दुसरी फेरी 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान आहे. पुन्हा तिसरी फेरी आहे 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट. पुन्हा परत मध्ये कालावधी दिलेला आहे की ऑप्शन आणि ITI बदलण्यासाठी. पुन्हा चौथी फेरी आहे 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट. आता चौथ्या फेरीपर्यंत आपल्याकडे गुणवत्ता यादीनुसार ॲडमिशन होणार आहे. नंतर आता ज्या मुलांना गुणवत्ता फेरीनुसार ॲडमिशन मिळत नाही किंवा प्रवेश अर्ज भरलेलाच नाही यांच्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची तारीख आहे 17 जुलै ते 24 ऑगस्ट. परंतु 17 जुलै ते 24 ऑगस्ट या तारखांना जे अर्ज भरतील ते फक्त समुपदेशन फेरीसाठीच पात्र होतील. म्हणजे चौथ्या फेरीपर्यंत ज्यांना ॲडमिशन मिळालेला आहे आणि जे ॲडमिशन शिल्लक आहे संबंधित अभ्यासक्रमाला त्यांच्यासाठी ती समुपदेशन फेरी आहे. आणि ही नोंदणी 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत करायची आहे आणि त्याचा प्रवेश तो सुद्धा गुणवत्तेनुसार होणार आहे. तो 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. परंतु लक्षात असं ठेवायला पाहिजे की चौथ्या फेरीपर्यंत ज्यांचे प्रवेश झालेले आहेत उरलेल्या जागांसाठी समुपदेशन फेरी ही आहे. म्हणजे ही सगळी प्रोसेस तुमची 1 सप्टेंबरपर्यंत सर्वसाधारणपणे पूर्ण होणार आहे. आता तुम्ही जसं मगाशी म्हटलं सर की ITI प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी सामान्यतः ग्रामीण भागातनं येतो, लांबनं येतो, तर
त्यांना तिथेच जर राहून प्रशिक्षण घ्यायचं असेल तर हॉस्टेलची सुविधा तिथे आहे का? आहे. आपल्याकडे 2 हॉस्टेल आहेत. रत्नागिरी ITI जिथे आहे त्या ठिकाणी बॉईज हॉस्टेल आहेत. 200 कॉट्सचे हॉस्टेल आपल्याकडे आहे. बरं. आणि सध्या आपल्याकडे हॉस्टेलमध्ये मुलं आहेत. तसंच ITI लेडीज जे आहे ITI वुमन्ससाठी तर तिथे सुद्धा हॉस्टेल आहे. तिथे सुद्धा 100 कॉटचं आपल्याकडे हॉस्टेल आहे आणि रत्नागिरीमध्ये. तिथे सुद्धा मुली आपल्याकडे प्रवेशित आहेत आणि व्यवस्थित आहे. सगळ्या सोयी त्या ठिकाणी आहेत. बरं बरं. सर, या सगळ्या प्रवेशासाठीचं फीचं स्ट्रक्चर काय आहे? आपल्याकडे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड, इंजिनिअरिंग ट्रेड आणि इंजिनिअरिंग मशीन ट्रेड असे 3 भाग पडतात. त्याच्यापैकी नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला 800 रुपये प्रशिक्षण शुल्क आहे. हे वर्षभरासाठी आहे. तसंच इंजिनिअरिंग ट्रेड जे आहेत त्याला 1000 रुपये आहे आणि इंजिनिअरिंग मशीन ट्रेड आहेत त्याला 1200 रुपये आहे. बरं. हे वार्षिक आहे. नंतर 950 रुपये परत फी आहे. त्याच्यामध्ये 600 रुपये आपण त्यांचे डिपॉझिट घेतो की ते त्यांना ITI सोडल्यावर पुन्हा परत मिळतं. बरं. आणि उरलेले 350 रुपये याच्यामध्ये त्यांच्या इंटरनेट फॅसिलिटी, स्पोर्ट्स फॅसिलिटी, सांस्कृतिक कार्यक्रम फॅसिलिटी आणि आय कार्ड याचे आपण पैसे घेतो. म्हणजेच नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला 1750 रुपये, इंजिनिअरिंग ट्रेडला 2950 रुपये आणि इंजिनिअरिंग मशीन ट्रेडला 3350 रुपये. वार्षिक. परंतु वार्षिक. परंतु जे कास्टमध्ये आहेत किंवा जे उत्पन्नाच्या गटामध्ये आहेत त्यांना फक्त 950 रुपये फी आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त फी नाहीये. अच्छा. तसंच ही फी पुन्हा DBT पोर्टलवर म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियर ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट त्यांच्या मुलांच्या अकाउंटला होते. ते सुद्धा बरं. ऑनलाईन फॉर्म आहे हां. आणि हा फॉर्म त्या मुलांनी स्वतः भरायचा आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र आहेत, काही अटी आहेत. यामध्ये क्रायटेरिया आहे, कास्टचा क्रायटेरिया आहे आणि उत्पन्नाच्या गटाचा क्रायटेरिया आहे. म्हणजे विदाऊट कास्ट आहेत त्यांना सुद्धा हा मिळतो. फक्त त्यांचं उत्पन्न 2 लाख ते 8 लाखामध्ये असेल तर त्याला 80% पैसे परत मिळतात. बरं. आणि 2 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर त्याला 100% पैसे आपल्याकडे परत मिळतात. अच्छा. पुन्हा परत आपल्या ITI मध्ये अशी स्कीम आहे म्हणजे रत्नागिरी ITI, रत्नागिरी लेडीज ITI हे सोडून इतर आपल्याकडे 8 ITI आहेत. त्याच्यापैकी मंडणगड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी मुलींची या ठिकाणी IMC म्हणून एक स्कीम आहे. म्हणजे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमिटी. म्हणजे टोटल जे ॲडमिशन आहे त्याच्या 20% ॲडमिशन पे सीट म्हणून होते. आता ह्या पे सीट कशा आहेत ते शासनाच्या दराप्रमाणे नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला 20,000 रुपये आहे, इंजिनिअरिंग ट्रेडला 25,000 रुपये आहे आणि इंजिनिअरिंग मशीन ट्रेडला 30,000 रुपये आहेत. परंतु स्थानिक प्रशिक्षणार्थी, स्थानिक पालक यांच्या उत्पन्नाच्या गटावर ती IMC कमिटी आहे ती ठरवते एवढीच फी घ्यायची की कमी फी घ्यायची. अच्छा. प्रत्येक ITIची कमिटी वेगवेगळी फी घेते आणि त्या फी भरून आपल्याला समजा एखाद्या मुलाला वाटेल की मला ITI करायचंच आहे परंतु माझ्याकडे मार्क नाही आहेत, मग तो पे सीटमध्ये देखील नंबर लावू शकतो. आणि पुन्हा परत शासनाने अशी स्कीम केलेली आहे की हे जे पैसे भरलेले आहेत ते पुन्हा परत त्या मुलाला परत मिळतात. अटी मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे बरं. कास्ट आणि उत्पन्नाचा गट याप्रमाणे त्यामध्ये अटी आहेत. ओके. सर, हे जे कोणी ॲडमिशन घेतलेली जी मुलं आहेत त्यांना इतर कुठल्या अजून सुविधा मिळतात? या मुलांना सुविधा मिळत असतात. प्रथम म्हणजे ST पासची सवलत आपल्याकडे आहे. नंतर त्या कास्टनुसार स्टायपेंड मिळतो. हा स्टायपेंड सध्या 40 रुपये आहे परंतु तो 500 रुपये शासनाने केलेला आहे. बरं. SC मुलं आहेत शेड्यूल कास्ट त्यांना टूल किट मिळतो. तो सुद्धा त्यांच्या गुणाक्रमाने मिळतो. नंतर यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या मुलाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, कारण आमचा ITIचा मुलगा फक्त 10वी पास असतो पण त्याला वाटलं मला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आता शासनाने सुविधा केलेली आहे 12वी समकक्षता. म्हणजे जो मुलगा 2 वर्षाचा ट्रेड करेल आणि पास होईल त्याला 12वीला डायरेक्ट बसता येतं. फक्त भाषा, मराठी भाषा आणि इंग्लिश किंवा त्याची मातृभाषा असेल आणि इंग्लिश या दोन्ही विषय त्याला द्यावे लागतात. म्हणजे तो 12वी पास होतो डायरेक्टली. नंतर तो FY, SY, TY प्रत्येक ह्याच्यातून करू शकतो. तसंच जसं एखाद्या मुलाचा 1 वर्षाचा ट्रेड असेल तर त्याला पुन्हा 1 वर्षाची अप्रेंटिस करावी लागते आणि अप्रेंटिस पास झाल्यानंतर पुन्हा परत तो 12वीला समकक्षतेला बसू शकतो. तसंच डायरेक्ट डिप्लोमाला देखील सेकंड इयरला त्याला ॲडमिशन मिळतं. इलेक्ट्रिकलला असेल, मेकॅनिकलला असेल, सिव्हिलला असेल, कॉम्प्युटरला असेल, इलेक्ट्रॉनिक्सला असेल अशा फॅकल्टीमध्ये त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. पुन्हा तो डिग्री, MTech, BTech देखील करू शकतो. अशा विविध सुविधा आहेत. नंतर आता मुलांनी आमच्याकडे व्यावसायिक शिक्षण घेतलं परंतु त्याला कंपनीतला अनुभव असायला पाहिजे. कारण कंपनीचा अनुभव हा महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी शिकाऊ उमेदवारी ही योजना शासनाने काढलेली आहे आणि ही कंपल्शन केले. प्रत्येक कंपनीला शिकाऊ उमेदवारी घेण्यासाठी कंपल्शन केलेलं आहे. आपल्याकडे त्याचे सीट लोकेट आहेत. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 या शिकाऊ उमेदवारी सेंटर आहेत. BTRI सेंटर एक रत्नागिरीसाठी आहे. रत्नागिरीसाठी जे आहे ते लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर या 4 तालुक्यांसाठी आहेत आणि उर्वरित तालुक्यासाठी चिपळूण या ठिकाणी सेंटर आहेत. दोन्ही ठिकाणी विविध इंडस्ट्रीमधले जे काही जागा आहेत
ते आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यानुसार त्यांना आपण शिकाऊ उमेदवारी देत असतो. आपल्याकडे बाहेरच्या कंपनी देखील इथे कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येत असतात. बरं. टाटा मोटर्स आहे किंवा क्रॉम्प्टन गिव्ज आहे, अन्य काही पुण्यातल्या कंपनी आपल्याकडे येतात. बरं. आणि टाटा मोटर्सचं सांगण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे की याच वर्षी त्यांनी 400 मुलं आपल्याकडे सिलेक्शन करून ठेवलेले आहेत वा. आणि ज्यावेळी त्यांना पास होतील तेव्हा डायरेक्ट त्यांना तिथे रिक्रुटमेंट Job मिळेल. मिळणार आहे. वा वा वा. ह्या गोष्टीची सुविधा आपल्याकडे उपलब्ध केलेल्या आहेत. सर, तुमच्या प्रशिक्षण संस्थेमधनं बाहेर पडणारी जी मुलं आहेत त्यांनी पुढे काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता आपल्या प्रशिक्षण विद्यार्थी आहे हा या प्रशिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रम जो केलेला आहे तर त्याने त्याच्यातच आपलं करिअर केलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे, कुठलाही टेक्निकल साईड जर असेल, ITIचा कुठलाही ट्रेड असू दे, सगळ्या ट्रेडला आपल्याला महत्त्व आहे, कुठल्याही ट्रेडला महत्त्व कमी नाही आहे. तसंच डिप्लोमा असू दे, डिग्री असू दे, हा टेक्निकल कोर्स केल्यानंतर आपल्याला कंपनीत काम करण्यासाठी आपल्याला जो अनुभव लागतो आणि हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला 4 ते 5 वर्ष विविध कंपन्यांमध्ये काम करावं लागतं. आणि एकदा का तुमच्या हातामध्ये स्किल आलं तर समोरची जी पार्टी आहे म्हणजे कंपनी आहे ते स्किल बघून तुम्हाला पगार देतं किंवा तुम्हाला मानधन देतं. मग याच्यासाठी आपल्याला मेहनत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का की आपल्या कोकणामध्ये इंडस्ट्री फार कमी आहेत आणि ज्या इंडस्ट्री आहेत त्यांना शिकाऊ उमेदवारी जॉबसाठी काही मर्यादा आहेत. म्हणजेच आपल्याला ज्या ठिकाणी इंडस्ट्री हब आहे, उदाहरणार्थ मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, अशा मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्री हब आहेत या ठिकाणी जायचं असेल तर आपल्या कोकणातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनाची तयारी केली पाहिजे, आपलं घर सोडलं पाहिजे. अडचणी येत असतात परंतु अडचणीवर मात करून आपण जर राहिलं आणि स्किल आपल्या हातात आलं तर पुढे जॉबसाठी आपल्याला कुठेही कमतरता नाही. आपल्याला ITI केलेल्या मुलाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जॉब उपलब्ध आहे, स्वयंरोजगार उपलब्ध आहे. माझं तर म्हणणं असं आहे, मुलांनी स्वयंरोजगार करावा. कारण आपण स्वतः स्वयंरोजगार करताना आपण 10 मुलांना रोजगार देत असतो आणि मालक बनावं, शक्यतो गुलाम बनू नये आणि याच्यासाठीच ITIतले कोर्स आपण चॉईस करावेत. म्हणजे हे जी मुलं बाहेर पडतायत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, त्यांना नक्कीच यश मिळेल असं सर आपल्याला सांगायचं. शासनाचे सुद्धा स्कीम अशाच आहेत की ITIतल्या मुलाने स्वयंरोजगार करावा. तर त्याच्यासाठी शासनाने अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, बँकेच्या मार्फत उपलब्ध केलेल्या आहेत, जिल्हा उद्योग मार्फत केलेल्या आहेत. अशा विविध योजना त्यांच्यासाठी आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. त्या योजना समजून घेऊन तुम्हाला कर्ज अगदी सहजरित्या मिळू शकतं ते घेऊन धाडसानी त्यांनी व्यवसायात पाय टाकला पाहिजे. धाडस करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं आहे सर. सर, अतिशय मोलाचे तुम्ही विचार मांडलेत आणि खूप छान आम्हाला माहिती सांगितलीत. तर श्रोतेहो, आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री शशिकांत कोतवडेकर यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यांनी अतिशय दिलखुलासपणे आम्हाला सर्व माहिती सांगितली आणि ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी नक्की याचा पॉझिटिव्हली विचार करावा असं आम्ही त्यांना सांगू इच्छितो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. इंद्रधनुष्य